नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे साबुदाण्याचे वडे, त्यासोबत शेंगदाण्याची चटणी. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका वाटीने मोजून 1 वाटी साबुदाणे रात्रभर भिजवून घेतले आहेत आणि त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, साबुदाणे चांगले असे भिजलेले आहेत. साबुदाण्यामधलं सगळं पाणी निथळून काढून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणे तेलामध्ये फुटत नाही. आता साबुदाण्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतली. मी इथे 1 वाटी साबुदाणे घेतलेले, त्याच्यासाठी मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. आता हे बटाटे साबुदाण्यामध्ये घालून घेऊ. मी इथे हातानेच हे बटाटे कुचकरून घेतले आहेत. तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. मी इथे सगळे बटाटे घालून घेतले. आता याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून घेऊ. जिरे घातल्याने वड्यांना खूपच छान अशी चव येते. आता याच्यामध्ये मिरची आणि आल्याची चटणी 2 चमचे मी ते घातले आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. मी 1 वाटी साबुदाणे मोजून घेतलेले, त्याच वाटीने अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. कूट अगदी बारीकही करायचं नाही, आबडधोबड असं ठेवायचं आहे. आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा जिरा पावडरसुद्धा मी इथे घातले आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेऊ आणि अर्धा चमचा भरून मी इथे साखर घातली आहे, जेणेकरून वड्यांना खूपच छान अशी चव येते. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊया. मी सांगितलेल्या या प्रमाणात जर तुम्ही साबुदाणे वडे बनवले तर वडे तेलात अगदी चांगल्या प्रकारे तळले जातात. तेलात हे वडे फुटतसुद्धा नाही. आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर इथे मी चांगल्या प्रकारे हे पीठ मळून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हाताला थोडंसं तेल लावून घेऊ. तुम्ही या ठिकाणी पाणीसुद्धा हाताला लावून घेऊ शकता, जेणेकरून हे पीठ हाताला चिपकत नाही. आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन याचे वडे बनवून घेऊया. आता वडे हातावरती थापून घेऊया. तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा आकार तुम्ही देऊ शकता. मी इथे अशा प्रकारे आकार देऊन घेतला आहे, तुम्ही बघू शकता. फक्त वडे थापायच्या आधी हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून हे पीठ आपल्या हाताला चिपकत नाही. तर बघा, मी इथे वडा बनवून घेतला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेणार आहे. हे वडे चवीला जेवढे छान लागतात तेवढेच कुरकुरीतसुद्धा बनतात. तर बघा, दुसरा वडासुद्धा मी अशा प्रकारे बनवून घेतला आहे. तर इथे मी सगळे वडे आता बनवून घेतले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे वडे दिसत आहेत. आता हे वडे आपण तळून घेऊया. वडे तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तरी ते तेल चांगलं गरम झाले आहे. आता याच्यामध्ये वडे सोडून घेऊया. एकदम गरम तेलामध्येच हे वडे सोडून घ्यायचे आहेत. एका साईडने 1 ते 1.5 मिनटं वडा चांगला तळून घ्यायचा आहे, जेणेकरून वडा कढईला चिपकत नाही. तर बघा, आता वडा चांगला तळून झाला आहे. आता वडा परतून घेऊया. अगदी गरम तेलामध्येच हे वडे तळून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने चांगले असे 2-2, 3-3 मिनटं वडे चांगले तळून घेऊ. 4 ते 5 मिनटं वडे तळायला लागतात. तर बघा, आता वड्यांचा रंग असा बदलत चालला आहे. तर आता वडे तळून तयार झाले आहेत. मी इथे 5 मिनटं वडे दोन्ही साईडनी चांगले खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता, वडे तेलामध्ये फुटलेसुद्धा नाहीत. साबुदाण्यामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं, जेणेकरून साबुदाण्यामध्ये पाणी राहत नाही आणि वडे तेलामध्ये फुटत नाही. तर बघा, वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत मी इथे तळून घेतले आहेत. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा.
या वड्यासोबत खाण्यासाठी मी इथे शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. जर तुम्हाला या चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि नक्की एकदा अशा प्रकारे साबुदाणा वडा बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल.